हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो काल तुम्ही बघितलं, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आम्ही शनी शिंगणापूरचं दर्शन घेतलं होतं आणि तिथून निघालो होतो पुढे जायला. सो आम्ही निघालो होतो देवगडच्या दिशेने. हे लोकेशन आम्हाला माहीत नव्हतं, बट आमच्या एका कलिगने आम्हाला सांगितलं. आम्हाला सुरुवातीला वाटलं तो एक फोर्ट आहे, बट हे फोर्ट नाही, दत्तांचं एक मंदिर आहे. प्लस बाकीचे खूप सारे मंदिरं आहेत आणि परिसरही खूप मोठा आहे. शनी शिंगणापूरवरून देवगडला जायला आम्हाला नियर अबाउट अर्धा पाऊण तास लागला, कारण 30 to 35 किलोमीटर्स आहे शनी शिंगणापूरवरून देवगड. सो आम्ही पोचलो देवगडला. एंट्रन्स तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आणि मोठा एंट्रन्स आहे यांचा. आणि खूप लोक येतात इकडे. इकडे यात्रा वगैरे पण भरतात असं मी ऐकलं. आणि मग आम्ही थांबलो होतो इथे, पार्किंग वगैरे केल्या गाड्या. आणि तुम्ही बघू शकता खूप लोकही आले होते. इथे राहण्याचीही सोय आहे मस्त, त्यामुळेच त्या गाड्या तुम्हाला दिसत होत्या. मग तिथून आम्ही निघालो पुढे दर्शनाला. आणि आतमध्ये दत्तांच्या मंदिरासोबत बाकी खूप सारे मंदिर आहेत. तुम्ही परिसर बघू शकता. आम्हाला रात्र झाली होती, उशीर झाला होता यायला. सो काही दुकाने बंद झाली होती, बट जे काही दुकानं ओपन होती त्यातून आम्ही प्रसाद घेतला घरी नेण्यासाठी. आणि हा परिसर तुम्ही बघू शकता. इथे दत्तांचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे, असे बरेच सारे मंदिरं आहेत इथे. आणि इथे एक तलाव पण आहे, जसं आपल्या सारसबागचा आहे पुण्यामधला. तिथे तुम्ही जाऊन भेळ वगैरे खाऊ शकता. लहान मुलांना घेऊन आलात तर तिथे तुम्ही टाईमपाससुद्धा करू शकता. सो असं एकंदर हे मंदिर आहे. इथे खूप डेकोरेटिव्ह असं म्हणजे केलं आहे. मला खूप आवडलं हे. आणि आतमध्ये स्टॅच्यूज तुम्हाला बघायला मिळतील. इकडे काही ठिकाणी कॅमेराज अलाउड नव्हते, काही ठिकाणी कॅमेराज अलाउड होते. तिथे मी व्हिडिओज वगैरे बनवले. इथे एंट्रन्सला तुम्हाला दिसू शकतं की हरणचे स्टॅच्यूज आहेत. तसंच जेव्हा आपण आत येतो असे गाईचे वगैरे स्टॅच्यूज आहेत. आणि इथे काही लोक अजूनही बसली होती, कारण इथेच जवळपास राहण्याची सोय आहे ह्या लोकांची. आणि जेवणाचीही सोय आहे, हे आम्हाला नंतर कळालं. आम्ही एका काकांना वॉशरूमबद्दल विचारायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं जेवणाची इथं सोय आहे. 50 रुपीज का 60 रुपीज पर प्लेट मिळतं, तर ज्यामध्ये तुम्हाला पोळी भाजी, भात वरण आणि लोणचं हे मिळून जातं. सो मग आम्ही इकडे दर्शन घेतलं. मस्तपैकी दर्शन झालं सगळ्यांचं. इथे आम्ही थांबून फोटोज काढले. काही ठिकाणी अलाउड होतं, सो ज्या ठिकाणी अलाउड होतं तिकडेच आम्ही फोटोज काढले. हे बघा, हे मस्त मंदिर. त्यानंतर हे आहे पंचमुखी हनुमानाचं मंदिर. आणि त्यानंतर दत्तांचंही मंदिर होतं, मारुतीचंही एक मंदिर होतं इथे. मग हे सगळं झाल्यावरती आम्ही गेलो डायरेक्ट फ्रेश होऊन जेवण करायला. तुम्ही आत जेव्हा एंटर करता इथे, तेव्हा तुम्हाला पाय धुवायला लागतात. तिथे पाण्याचं वगैरे ऑप्शन्स अवेलेबल, म्हणजे सॉरी, नळ अवेलेबल आहे तिथे बाहेरच. सो आम्ही पाय वगैरे धुवून आत आलो होतो. पाय वगैरे पडल्या, सगळ्यात देवांचे दर्शन घेतलं आणि मग आम्ही गेलो होतो पेट पूजा करण्यासाठी. आणि त्यामध्ये भरभरून आम्हाला अनलिमिटेड थाळी होती, भाजी पोळी वरण भात याची. 60 रुपीजमध्ये पोटभर जेवण मिळालं. आणि मग इथे दर्शन करून मग आम्ही तसंच थेट निघालो पुढे आमच्या प्रवासामध्ये. आम्हाला जायचं होतं शिर्डीला. आणि रस्त्यामध्ये मग जेवण झाल्यावरती सगळ्यांची पान किंवा चहा प्यायची इच्छा झाली होती. चहा तर काय आम्हाला मिळाला नाही, कारण बराच उशीर झाला होता. सो मग आम्ही मसाला पान घेतलं सगळ्यांनी. मसाला पान खाऊन मग आम्ही थेट निघालो शिर्डीला. सो असा आहे आमचा आजचा प्रवास. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.